नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. ऑपरेशन सिंदूर अर्थात 6 मेच्या मध्यरात्री आपण पाकिस्तानवर जो एअर स्ट्राईक केला त्यातून पाकिस्तान पूर्णतः बिथरलं, हादरलं. कारण आपण पाकिस्तान व्याप्त आणि पाकिस्तान अशा दोन्ही ठिकाणच्या एकूण 9 ठिकाणी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला आणि त्यामध्ये पाकिस्तानमधील जवळपास 100 अतिरेकी ठार झाले, त्यांचे अड्डे, त्यांचे तळ उद्ध्वस्त झाले. आता एवढं सगळं करून आपण शांत बसायला हवं, पण पाकिस्तान काही आपल्या कुरापती कुरगोडी कमी करायला तयार नाही. आता तर पाकिस्ताननं थेट आपल्यावर ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली आहे. मग जम्मू काश्मीरचं विमानतळ असो, पठाणकोट असो, तिकडे LOC वर देखील त्यांनी त्या ठिकाणी गोळीबार, तोफगोळे हे सगळे प्रकार सुरू केलेत. पण आपल्या डिफेन्स सिस्टीमनं S-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं त्यांचे सगळे हल्ले पूर्णपणे नाकाम केलेले आहेत. अशा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं खरं, पण आता मात्र पाकिस्तान कदाचित या सगळ्या ह्याच्यात स्वतःलाच बेचिराग करून घेतोय की काय असा प्रश्न पडला. ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण ज्या 9 ठिकाणच्या दहशतवाद्याच्या सगळ्या अड्ड्यांवर हल्ले केले होते त्यावेळी वापरण्यात आलं होतं ते सुसाइड ड्रोन. आणि या सुसाइड ड्रोननं अशी काही कमाल केली की पाकिस्तानची पुरती वाट लागली. म्हणून आज माझं लाईव्हच आहे, सुसाइड ड्रोन का कमाल, पाकिस्तान का बुरा हाल. त्यामुळे आज आपण समजून घेणार आहोत हे सुसाइड ड्रोन म्हणजे नेमकं काय आहे, ते कसे काय गेम चेंजर ठरले या सगळ्या ऑपरेशन सिंदूर मध्ये, हे आपण अगदी थोडक्यात समजावून घेणार आहोत. पहिलं तर मुळातच ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं या सुसाइड ड्रोनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला. मुळातच त्यामध्ये एक ऑरहेड सिस्टीम असते आणि जेव्हा एखादं लक्ष अचूकपणे ते साधतं त्यावेळी ते स्वतःहून त्या लक्ष्यावर जाऊन कोसळतं आणि त्याचा स्फोट होतो, म्हणून त्याला सुसाइड ड्रोन असं म्हटलं जातं. याच सुसाइड ड्रोनमुळे झोप उडवली आहे ती पाकिस्तानची. खरं म्हणजे आता पाकिस्तानला सुसाइड करायची वेळ आली आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. या ऑपरेशन सिंदूर मध्ये सुसाइड ड्रोन म्हणजेच लोइटरिंग म्युनिशन सिस्टीमचा वापर केला गेला. ही लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम म्हणजेच लोइटरिंग म्हणजे भटकंती, जे आपलं लक्ष शोधण्यासाठी सगळीकडे फिरत राहतं. जोपर्यंत लक्ष सापडत नाही, लक्ष समोर त्याच्या येत नाही, तोपर्यंत आपली भटकंती सुरू ठेवतं, म्हणून त्याला लोइटरिंग म्हटलं जातं. या सुसाइड ड्रोनला कामिकाझे ड्रोन असं देखील दुसरं नाव देण्यात आलंय. शत्रूंना शोधून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुसाइड ड्रोनची रचना केली गेली होती. ड्रोन मध्ये बसवण्यात आलेल्या ऑरहेडमुळे त्याचा स्फोट होतो. हे सुसाइड ड्रोन बेंगळुरू मधील एका औद्योगिक वसाहतीमध्ये बनवण्यात आलं. अर्थात इस्रायलचं तंत्रज्ञान, भारताचं तंत्रज्ञान, मग DRDO आणि आणखी 1-2 खाजगी कंपन्यांनी मिळून या ठिकाणी स्काय स्ट्रायकर नावाचं ड्रोन आपण विकसित केलं. खरं तर अल्फा डिझाईन आणि इस्रायलच्या एल्बिट सिक्युरिटी सिस्टम्सनं हे संयुक्तपणे विकसित केलं. 2021 मध्ये आपल्या भारतीय लष्करानं 100हून अधिक स्काय स्ट्रायकर ड्रोनची ऑर्डर दिली. लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम या ड्रोनचा जो पल्ला आहे तो 100 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता राखतो आणि शत्रूवर हल्ला चढवतो. खरं तर एक ड्रोन हे 5 ते 10 किलो पर्यंतचं पूर्णपणे ऑरहेड वजन वापरू शकतं, वाहून नेऊ शकतं. खरं तर एकतर हे विजेवर चालतं, त्यामुळे त्याचा आवाजही कमी येतो आणि कमी उंचीवरून उडताना देखील त्याचा आवाज कमी येत असल्यानं
शत्रूला त्याचा माग काढणं अवघड जातं. लांब अंतरावर अचूकपणे लक्ष गाठण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. स्काय स्ट्रायकर ड्रोन हा अनमॅन्ड एअरक्राफ्ट सारखा आहे. म्हणजे काय? थोडक्यात मानव विरहित ड्रोन आहे. जसं विमानाला पायलट लागतो तसं या ड्रोनला पायलट मनुष्य लागत नाही आणि तो क्षेपणास्त्रासारखा उडतो, मिसाईल सारखा, आणि हल्ला चढवतो. खरं तर स्काय स्ट्रायकर सारखे ड्रोन हे लोइटरिंग म्युनिशन श्रेणीमध्ये मोडतात. या तंत्रज्ञानामुळे सेन्सर टू शूटर ही प्रक्रिया जलद आणि प्रभावी होते, जिथं एकाच प्लॅटफॉर्मवर पाळत ठेवणं आणि हल्ला करणं सहज शक्य होतं. आधुनिक युद्धभूमीमध्ये म्हणजे आत्ताच्या आपण ज्याला आपण म्हणतो की ऑरमध्ये अचूकता आणि विश्वासार्हतेचं प्रतीक बनलंय हे सुसाईड ड्रोन. रशिया आणि युक्रेन मधील युद्धात याच आत्मघाती ड्रोनचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. सामान्यतः दिसणाऱ्या या ड्रोनपेक्षा हे ड्रोन मात्र पूर्णपणे वेगळे आहेत. हे विशेषतः शत्रूवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेले. ते शस्त्रासह शत्रूच्या ठिकाणी पोहोचतं, लक्ष निश्चित करतं, होत नाही लक्ष निश्चिती तोपर्यंत फिरत राहतं आणि मग तिथंच त्याचा स्फोट करतो. हे ड्रोन एकदा सोडलं की त्याचा मार्ग देखील वळवता येतो, म्हणजे त्याची दिशा वळवता येते आणि ते माघारी देखील बोलवता येऊ शकतं. खरं तर हे युद्धात गेम चेंजर कसं ठरलं? तर या ड्रोनला सुसाईड ड्रोन असं नाव देण्यात आलं कारण ते आत्मघाती स्फोटकं वाहून नेतं आणि लक्ष गाठल्यानंतर त्यांचा स्फोट देखील करतं. क्रूज क्षेपणास्त्राप्रमाणे ते शेकडो किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकतं. पण क्रूज क्षेपणास्त्र तशी पाहिली तर महाग आहेत. म्हणून कामिकाझे ड्रोन स्वस्त आणि अचूक पर्याय असल्याचं सिद्ध झालंय. कामिकाझे ड्रोन मैलभर उडतात. लक्ष शोधण्यापूर्वी, ओळखण्यापूर्वी आणि हल्ला करण्यापूर्वी ते हवाई क्षेत्रात थांबतात आणि नंतरच पुन्हा हल्ला करतात. याचंच कारण ते गेम चेंजर ठरतात. आता हे नेमकं कधी वापरण्यात आलं? खरं तर आत्मघातकी स्फोटके वाहून नेणारं हे सुसाईड ड्रोन 1980 मध्ये अस्तित्वात आलं. 90च्या दशकात अनेक देशांनी शत्रूचा नाश करण्यासाठी आत्मघातकी ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांचा वापर वाढतच गेला. तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत गेलं, सुसाईड ड्रोनची क्षमता वाढत गेली आणि आता जे रशिया युक्रेनचं युद्ध आहे अलीकडे त्यात त्यांचा वापर करण्यात आला. LMS ड्रोन हवेत बराच वेळ फिरतं. LMS म्हणजे लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम. हे ड्रोन त्याचं लक्ष शोधतं आणि एकदा का लक्ष शोधून काढलं की स्फोटकांनी भरलेल्या लक्ष्यावर स्वतःलाच कोसळून त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतःचाच पूर्ण विस्फोट करून घेतं. म्हणूनच त्याला सुसाईड ड्रोन असं म्हणतात. हे ड्रोन दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्र, रडार सिस्टीम किंवा इतर कोणतंही लक्ष नष्ट करण्यासाठी पुरेसे ठरतात. आता हे गेम कसा करतात? हे ड्रोन खव्यानं उडतात, जिथं अनेक ड्रोन एकत्र हल्ला करतात. शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये घुसण्यासाठी, ज्याला आपण एअर डिफेन्स सिस्टीम म्हणतो, झुंड तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरतं आणि हे ड्रोन एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या कोनातून, दिशेतून एकाच लक्ष्यावर हल्ला करतात, ज्यामुळे ते रडार अँटेना, शस्त्र प्रणाली किंवा कमांड सेटर सारख्या महत्वाच्या लक्ष्यांवर मारा करतात. हे ड्रोन भारतानं DRDO आणि न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज सारख्या खासगी कंपन्यांच्या सहकार्यानं विकसित केले. त्यांची किंमत जी पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा सुद्धा कमी आहे. जसं की आपण हार्पून क्षेपणास्त्र म्हणतो, ज्यामध्ये 488 पौंड वजनाचं ऑरहेड असतं. हे ड्रोन हाय रिझोल्युशन कॅमेरे, थर्मल इमेजिंग आणि GPS आधारित नेव्हिगेशन सिस्टमनं अद्ययावत असतात. आता हे ड्रोन महत्वाचं कुठे ठरतात? तर गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, लक्ष्यांचा मागोवा घेण्यास आणि अचूक हल्ले करण्यासाठी सक्षम ठरतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये NTRO म्हणजे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशननं दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी या ड्रोनचा डेटा पुरवला. काही ड्रोनचा वेग ताशी 50 मैलांपर्यंत असतो. इतके जबरदस्त हे ड्रोन फायद्याचे ठरतात. आत्ताची लेटेस्ट बातमी, पाकिस्तानला अत्यंत मोठ्या प्रमाणावर झटके बसतायत. 2 JF-17
ही त्यांची विमानं आणि एक F-16 देखील आपण पाडलंय. म्हणजे यांची सगळी जी चायनीज बनावटीची जी काही विमानं आहेत ना, नावच त्याचं JF म्हणजे काय म्हणजे जे म्हणजे जेब म्हणजे खिसा आणि एफ म्हणजे फटा म्हणजे फाटलं. इतकी भयानक यांची अवस्था आहे. खरं तर काल रात्री पाकिस्ताननं आपल्या 15 शहरांवर हल्ला केला आणि त्याचे परिणाम आज पाकिस्तानला भोगावे लागतायत. इतकंच नव्हे तर भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं जम्मू, जैसलमेर आणि अमृतसर येथे पाकिस्तानचे जे हल्ले होत होते ते सगळे अयशस्वी केले. एअर डिफेन्स सिस्टीमसह एअर डिफेन्स गननं सुद्धा जम्मूत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोन्सना नष्ट करण्यात आलं. त्यामुळं भारताच्या नादाला लागू नये हे पाकिस्तानला कळत नाहीये. त्यामुळं एकतर सुसाईड ड्रोननी पाकिस्तानची वाट लावली, आता पाकिस्तानला सुसाईड करायची वेळ येते की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. यालाच म्हणतात सुसाईड ड्रोन का कमाल, पाकिस्तान का बुरा हाल. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.